अधिक मास करिता व्रत ना दरिद्र ना वैधव्य अपमृत्यू. यदर्थे श्लोकाचा गुह्यार्थ स्वयं भगवान बोलतसे. मलमास व्रतम नार्या करोती समुद्रजे. न वैधव्यम न दारिद्र्यम पुत्र शोक कदाचन. दर 3 वर्षांनी म्हणजेच 32 महिन्यांनी 16 दिवसांनी येणारा मास महिना म्हणजे अधिक मास. नावाप्रमाणेच या महिन्यामध्ये केलेल्या पुण्यकर्मांचे फल इतर वेळेच्या तुलनेत कितीतरी अधिक पटीने मिळत असते. म्हणूनच या महिन्यामध्ये अधिकाधिक पुण्यकर्म जसे की जप, नामस्मरण, दान, भगवंताच्या दिव्य लीलांचे चरित्राचे श्रवण या सर्व गोष्टी या महिन्यामध्ये करायच्या असतात. आणि याच्या फलप्रित्यर्थ सर्व अनिष्ट दूर होऊन इच्छित वरप्राप्ती, इच्छित फलप्राप्ती होते. ही अधिक मास महात्म्याची कथा आपण थोडी जरी श्रवण केली तरी भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने कल्याण होते. म्हणूनच आपल्या सर्वांसाठी अधिक मास महात्म्य कथा आम्ही मराठी कथासार स्वरूपामध्ये सादर करत आहोत. नमस्कार, मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपण श्रवण करत आहात अधिक मास महात्म्य कथा. येत्या या संपूर्ण महिन्यामध्ये आपण ही दिव्य अशी कथा श्रवण करणार आहात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा. चला तर ऐकूयात अधिक मास महात्म्य कथा. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री भगवान पुरुषोत्तमाय नमः. सकल जनांच्या उद्धारासाठी महर्षी व्यासांनी अनेक पुराणांची रचना केली. त्या पुराणातील कथेचा सर्व जीवांवर खूप चांगला परिणाम झाला. या जगामध्ये धर्माचरण वाढले. त्याच महर्षी व्यासांनी पद्मपुराणामध्ये अधिक मासाचे महात्म्य वर्णन केले आहे. ते मूळ संस्कृतमध्ये आहे. त्याच पुराणाचा हा मराठी कथा भाग. परमपावन नैमिषारण्यामध्ये तेथील शांत वातावरणामध्ये अनेक ऋषीगण एकत्रित जमले होते. उद्देश धर्मचर्चा, यज्ञक्रिया आणि ईश्वर कथेचे श्रवण. या ऋषींमध्ये गौतम, कौशिक, गालव, अत्री, कौंडिन्य, गर्ग, जमदग्नी, भारद्वाज, शौनक असे अनेक महातपस्वी, महान विद्वान जमले होते. दुसरीकडे तीर्थयात्रेच्या उद्देशाने महामुनी सूतजी पृथ्वी भ्रमण करत होते. आणि भ्रमण करत करत आपल्या समस्त शिष्यगणांसहित ते या परमपावन नैमिषारण्यामध्ये दाखल झाले. प्रसन्न चित्त, शांत, ज्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज दिसत होते. भगवंताच्या परममंत्राचा जे सतत जप करत होते. समस्त शास्त्रांचे ज्ञान असलेले, जितेंद्रिय, जीवनमुक्त जगद्गुरु श्री व्यास शिष्य सूतजींना पाहून नैमिषारण्यातील सर्व महर्षी उठून उभे राहिले. त्यांनी साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि मग ते म्हणाले, हे व्यास शिष्य सूतजी महाराज, आम्ही आजपर्यंत खूप धर्मचर्चा केली, परंतु ज्या धर्माचरणाने या भूतलावरील सामान्य जीवांचे कल्याण होईल, त्यांचे इष्ट कार्य सिद्धीला जाईल, ईश्वर प्राप्ती होईल, असे एखादे सोपे, सहज, सुलभ व्रत, दान किंवा साधना असेल तर ते आपण मानव कल्याणासाठी, या सकल सृष्टीतील जीवांच्या कल्याणासाठी आम्हाला सांगाल का? प्राण्यांना मिळालेला मनुष्य देह अमूल्य आहे, पण मनुष्याचे आयुष्य क्षणभंगूर आहे. मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये कळत न कळत अगणित पापकर्म करतो. या पापकर्मामुळेच त्याला दारिद्र्य प्राप्ती होते. मृत्यूपश्चात यमलोकी अपार यातना, नरकवास भोगावा लागतो. अशा या परिस्थितीमध्ये सामान्य मनुष्याने या संसार सागरामधून तरुण जाण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी नेमका कोणता उपाय करावा? कृपया या सकल सृष्टीतील जीवांच्या कल्याणासाठी आम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्या. ऋषींच्या या कळकळीच्या प्रश्नावर सूतजी प्रसन्न झाले आणि ते उत्तर देते झाले. ते म्हणाले, एकदा माता लक्ष्मींनी भगवान नारायणाला हाच प्रश्न विचारला होता. लक्ष्मी माता म्हणाल्या, हे जगन्नाथ प्रभू, हे मुक्तिदाता, माझ्या मनामध्ये एक मोठी शंका आहे. या भूलोकी अनेक प्राणी मनुष्य जन्माला येतात, पण ते दानधर्म करत नाहीत. त्यांचे आयुष्य व्यर्थ जाते.
ज्याप्रमाणे पतीशिवाय स्त्री शोभून दिसत नाही किंवा चंद्राशिवाय रात्र निस्तेज भासते, त्याप्रमाणे दानधर्माशिवाय मनुष्याचे जीवन अर्थहीन आणि निस्तेज आहे. माता लक्ष्मी पुढे म्हणाल्या, हे प्रभू, व्यास आदी ऋषी म्हणतात की जो मनुष्य या जन्मामध्ये दान धर्म करत नाही त्याला पुढच्या जन्मी कोणत्याही संपत्तीची प्राप्ती होत नाही, कारण जे दिले तेच परत मिळते. जो मनुष्य दानधर्मापासून विन्मुख असतो तो अगदी पशुवत मानला जातो. मग अशा या जीवांसाठी उद्धाराचा मार्ग कोणता आहे? हे प्रभू, असा कोणता मार्ग आहे ज्याने कमी कष्टामध्ये अपार पुण्य मिळेल? सर्वसामान्यांचा उद्धार होण्यासाठी कोणते सोपे दान किंवा तप करावे? कृपया मला असा एखादा उपाय सांगा जो सर्वांना सहज शक्य होईल. देवी लक्ष्मीच्या या सगल जगाच्या कल्याणाच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवान नारायण हसून बोलू लागले, हे क्षीरसागर कन्ये, ऐक. सूर्याच्या गतीवरून सौरवर्ष आणि चंद्राच्या गतीवरून चंद्रवर्ष अशा दोन्ही प्रकारची कालगणना या पृथ्वीवर सुरू आहे. परंतु या दोन्ही कालगणनेमध्ये दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. तो 2-3 वर्षांनी चंद्रमासामध्ये भरून काढला जातो आणि दर 3 वर्षांनी येणारा हा फरक म्हणजेच अधिक मास. 12 महिन्यातील हा 13वा विशेष मास. म्हणूनच त्याचा महिमाही विशेष असाच आहे, कारण या महिन्यामध्ये सूर्य कोणत्याही राशीचे संक्रमण करत नाही. ज्याप्रमाणे मनुष्य सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या पलीकडे गेला की त्याला साक्षात ईश्वराचे दर्शन होते, त्याचप्रमाणे हा महिना सर्व दोषांच्या पलीकडचा आहे. 3 वर्षांनंतर येणारा हा महिना अत्यंत तेजस्वी, ज्योतिर्मय आहे. म्हणूनच ज्ञानी लोक याला माझेच नाव म्हणजे पुरुषोत्तम मास असे म्हणतात, कारण या महिन्यातील सर्व दोष, सर्व उणिवा मी माझ्या सामावून घेतो. जेव्हा हा महिना येतो तेव्हा जगातील सर्व मंगल कार्य थांबवली जातात. लग्न, मुंज किंवा तीर्थयात्रा यासारखे मोठमोठे सोहळे केले जात नाहीत. आणि मग प्रश्न पडतो की जर काहीच करायचे नाही तर मग दोषांपासून मुक्त होण्यासाठी काय करायचे? तर याचा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय मी या भूमंडळी सांगितला आहे. ज्याला स्वतःचे कल्याण करून घ्यायचे आहे त्याने या पुरुषोत्तम मासात, या अधिक मासात उपासना किंवा व्रत करावे. स्त्री असो किंवा पुरुष असो, जर शुद्ध भावाने या अधिक मासाच्या काळामध्ये पुण्यकर्म जसे की दान, जप, ईश्वर सेवा केली तर त्यांना त्याचे अफाटपट पुण्य मिळते. या अधिक मासामध्ये दानाला फार मोठे महत्त्व आहे. प्रतिदिन व्यवहारामध्ये आपण स्वतःसाठी, आपल्या आप्तेष्टांसाठी अनेक पद्धतीने खर्च करत असतो, परंतु त्या खर्चामुळे आपल्याला पुण्य लाभ होत नाही. म्हणून निदान या अधिक मासामध्ये तरी सत्पात्री ब्राह्मणाला काही वस्तू, वस्त्र किंवा अन्नदान दिले पाहिजे, कारण हे दान प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी अर्पण होत असते. वेदांमध्ये ब्राह्मणाला भगवंताचे मुख असे संबोधले आहे. पूर्वी कृतयुगामध्ये ऋषीमुनी आणि ब्राह्मण अरण्यात राहून विश्व कल्याणासाठी चिंतन करत, यज्ञ हवन करत, अनेक शास्त्रांचा शोध लावत, त्यावेळी स्वतः राज्यमंडळी त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत. पुढे त्रेतायुगामध्ये ऋषीमुनी किंवा पंडित स्वतःच राजवाड्यामध्ये जाऊन राजाकडून आपल्या इच्छित कामना पूर्ण करून घेऊ लागले. पुढे द्वापार युग आले. त्यावेळी राजे लोक मोठमोठे यज्ञ आणि समारंभ करून त्यात सर्व ऋषींना मुद्दाम निमंत्रण करून बोलावत आणि त्यांना भरपूर दान वगैरे देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत. पण आता मात्र या कलियुगात ब्राह्मणांनी आपला आचारधर्म सोडला आहे. ब्रह्मजाणते विद्वान, अभ्यासू असे ब्राह्मण थोडेच राहिले आहेत. ऋषीमुनी तर अगदीच अल्प राहिले आहेत. तेव्हा या सगळ्यांमधून योग्य आणि सदाचारी अशा ब्राह्मणाला सपत्नीक मोठ्या आदराने आपल्या घरी आमंत्रित करावे, त्याला बसण्यासाठी आसन द्यावे आणि मग शास्त्रोक्त पद्धतीने त्याची पूजा करावी. पूजेनंतर त्यांच्यासाठी विविध प्रकारचे मिष्ठान्न बनवावेत. यामध्ये विशेषतः अपूप असावे. अशा प्रकारे षड्रस पक्वान्य अर्पण करून यथाशक्ती त्या दाम्पत्याला वस्त्र अलंकार अर्पण करावे. हे दान
आपण माझ्याच चरणी अर्पण करत आहोत अशा भावनेने करावे. अशा प्रकारे दान दिल्यानंतर त्या दाम्पत्याच्या ठिकाणी स्वतः लक्ष्मीनारायण आहेत अशा भावनेने त्यांना साष्टांग नमस्कार करावा आणि मग त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांना सन्मानाने निरोप द्यावा. अशा पद्धतीने हे व्रत पूर्ण 1 महिना करावे. दिवसभर उपवास करून सूर्यास्त झाल्यानंतर भोजन करावे. याला नक्त व्रत असे म्हणतात. जो मनुष्य अशा प्रकारे पुरुषोत्तम मासामध्ये व्रत करेल त्याच्या आयुष्यातील सर्व दोषांचा, सर्व पापांचा नाश होतो. तो पूर्णपणे पवित्र होतो आणि शेवटी माझ्या सदनी वैकुंठी येतो. आणि श्रोते, अशा प्रकारे स्वतः नारायणांनी माता लक्ष्मीला सांगितलेली ही अधिक मासाची पहिल्या अध्यायातील कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि याचबरोबर हा अध्याय सुद्धा या ठिकाणी समाप्त होत आहे. या महात्म्यातील दिव्य अशी पुढील अध्यायातील कथा आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्मिड फोर मराठीवरती. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.